आणि चीनचा हवामान परिवर्तन कार्यक्रम नेमका काय आहे आणि तो कसा सुरू आहे हे आपण पाहूया। चीनचा हा तियानहे असा प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये आकाशातील नदीची कल्पना मांडली गेली आहे। 2016 साली संशोधकांनी सुरू केलेल्या प्रकल्पाचा आता विस्तार होतोय। या कार्यक्रमाच्या अंतर्गत चीनच्या 55 लाख वर्ग किलोमीटर भागात प्रयोग केला जाईल। चीनचा हा भूभाग भारताच्या दीडपट इतका आहे आणि या भागात नव्या तंत्रज्ञानाने पाऊस पाडला जाईल। चीनच्या पाणी वापराच्या 7% पाणी साठा या पावसातून उपलब्ध होईल। तर चीनच्या प्रयोगाचा परिणाम आजूबाजूच्या देशांवरती होणार असल्याने ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाते। तर चीनचा हा प्रयोग आणि त्यावरून सुरू झालेली चर्चा याविषयी आपण संवाद साधूया हवामान विषयाचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांच्यासोबत। मयुरेश नमस्कार, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। जेव्हापासून या प्रयोगाची बातमी आलेली आहे तेव्हापासून अर्थात ही चर्चा सुरू झाली आहे की चीनने हा प्रयोग आणखी विस्तारला तर भारतावर याचा काय परिणाम होणार। तर भारतावरती खरंच या प्रयोगाचा परिणाम होऊ शकतो का आणि झाला तर तो कसा? सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा प्रयोग नेमके असतो काय। तर याला म्हणतात वेदर मॉडिफिकेशन, म्हणजे आपण एक प्रकारे हवामानाच्या पूर्ण रचनेवर आपल्या पद्धतीने आपल्याला अनुकूल असे बदल करून घेणं। आणि हे 20व्या शतकापासून अनेक ठिकाणी करण्यात येते। इस्रायलमध्ये केलेले, अमेरिकेत, युरोपमध्ये, भारतातही केलं जातं, चीनही ते करते। आता याच्यामध्ये प्रश्न असा असतो की पाऊस कमी असेल तर तो वाढवणं किंवा जास्त होत असेल तर तो कमी करणं। त्यामुळे आपल्याला अनुकूल त्या पावसामध्ये बदल घडून आणणार। आणि हे कशामुळे शक्य आहे तर न देणारे ढग असतात तर त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढवलं तर तिथं दवबिंदूंचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यातून पाऊस पडतो। मात्र हा पाऊस फक्त 7 ते 10% साधारणतः, काही ठिकाणी 20% वाढवला जातो। आता चीन हा जो प्रयोग करतोय तियानहे, त्याच्यामध्ये 55 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये त्याचा प्रयोग करणार आहे। जर समजा एकाच वेळेस हा प्रयोग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केला तर त्याचा इतर व्यवस्थांवर, म्हणजे वातावरणातल्या इतर यंत्रणांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। त्यानंतरच आपल्याला सांगता येईल की त्याचा आपल्यावर परिणाम होणार का। पण प्राथमिकदृष्ट्या पाहिल्यानंतर मला वैयक्तिकरित्या असं वाटत नाही की थेट परिणाम होईल। आणि याला कारण असं आहे की चीन भारताच्या ईशान्य दिशेला आहे आणि आपल्याला जो पाऊस मिळतो हा नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मिळतो आणि हे नैऋत्येचे वारे हिमालयापर्यंत जाऊन अडतात आणि तिथपासून आपल्याला तो पाऊस मिळतो। त्यामुळे मान्सूनच्या व्यवस्थेवर तरी किमान चीनचा या प्रयोगाचा परिणाम होणार नाही। मात्र परिणाम कुठे होऊ शकतो की काही वेळा दक्षिण चीनचा समुद्र आहे आणि पॅसिफिक मधून काही वारे येत असतात आणि ते बंगालच्या उपसागरामध्ये त्या कमी दाबाच्या क्षेत्रांचे अवशेष आपल्या इकडे बंगालच्या उपसागरात येतात आणि त्याच्यामुळे आपल्या इथं कमी दाबाची क्षेत्र तयार होतात। जर त्याच्यामध्ये जर चीननी काही मध्ये अडथळा निर्माण केला तर आपल्याला परिणाम होऊ शकतो। किंवा तिबेट क्षेत्रामध्ये जर त्यांनी हा प्रयोग केला आणि तिथं जर समजा पावसाचं प्रमाण एकाएकी वाढलं तर ब्रह्मपुत्रेला पूर येणं आणि त्याच्यामुळे भारताचं आर्थिक नुकसान होणं। म्हणजे एक प्रकारे जसं आता ते जैविक हल्ल्यांसाठी किंवा जैविक अस्त्रासाठी जसं चीनवर आरोप होतो तसा भविष्यात कदाचित हा वेदर मॉडिफिकेशनचा पण म्हणून पण हा आरोप होऊ शकतो। पण याला उत्तर म्हणून भारताकडे पण तशी व्यवस्था आहे, कारण जगातल्या सर्व प्रमुख ज्या हवामानावर आधारित ज्यांची शेती आहे तर अशा देशांकडे हे प्रयोग केले जातात। आपल्याकडे सुद्धा कायपिक्स नावाचा प्रकल्प 2009-10 मध्ये आणि 18-19 मध्ये करण्यात आला आणि त्याच्यासाठीची व्यवस्था भारतही करतोय। त्यामुळे जर समजा चीननी मुद्दाहून होऊन भारताला काही त्रास देण्यासाठी म्हणून असं काही केलं तर भारताकडे सुद्धा आता त्या प्रकारचं तंत्रज्ञान तयार होते। मात्र याचा थेट परिणाम किती होईल असं आताही कोणी सांगू शकणार नाही, कारण भारताची सिस्टीम पूर्ण वेगळ्या समुद्राच्या क्षेत्रामध्ये आहे, हिंदी महासागरामध्ये आहे आणि त्यांची पॅसिफिकमध्ये आहे। तर त्यामुळे हा थेट परिणाम होईल असं प्राथमिकदृष्ट्या तरी दिसत नाही। मयुरेश, एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारते, अगदी थोडक्यात उत्तर प्लीज। की एक प्रकारे हे हवामानाशी छेडण्यासारखं आहे। एकीकडे आपण हवामान बदलाची चर्चा करत असताना चीनच्या प्रयोगावरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही चर्चा होऊ शकते का, दबाव येऊ शकतो का? लार्ज स्केलला करताना त्या स्केलच्या वर आत्ता तरी कुठला नियम नाही। खरं सांगायचं तर जागतिक हवामानशास्त्र संघटनेमध्ये खास वेदर मॉडिफिकेशन हा विभाग आहे,
त्यामुळे हा मान्यता प्राप्त असं तंत्रज्ञान आहे. आपल्याकडे पण बारामतीमध्ये केलं गेलं होतं आणि आता मराठवाडा किंवा पर्जन्य छायेच्या प्रदेशासाठी हे वापरण्यात येतं. लहान स्केलवर हे करायला हरकत नाही, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आपल्याला दिसून येते. मात्र ज्या प्रमाणात ते करायचा प्रयत्न करत आहेत तर त्याचे परिणाम पर्यावरणावर आणि इतर व्यवसायांवर काय होतील हे पाहावे लागतील. मयुरेश, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. आकाशातला नदीचा प्रयोग नेमका काय आहे? या आधी सुद्धा चीनमध्ये असे प्रयोग झालेले आहेत. बीजिंगमध्ये राजकीय कार्यक्रमांपूर्वी तंत्रज्ञानाच्या मदतीने आकाश निरभ्र करण्यात येतं. अमेरिकेसारख्या देशांकडूनही अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. भारतात सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर झाला, पण त्यात फारसं यश आपल्याला काही मिळालेलं नाही. एक प्रकारे हवामान आपल्या नियंत्रणात ठेवणं हा या प्रयोगामागचा हेतू आहे. चीनमध्ये मात्र सातत्याने या तंत्रज्ञानाचा यशस्वीरित्या वापर केला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.